No matter what mind calculates. No matter what mind calculates. But the calculations from the heart. But the calculations from the heart are the greatest one. Are the greatest one. बघा 22 डिसेंबर 1887 हा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्याचं 2012 साली ठरलं आणि तेव्हापासून आपण हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतो, नॅशनल मॅथमॅटिक्स डे. आणि मागच्या काही वर्षापासून या निमित्ताने प्रत्येक महाविद्यालयामध्ये देशभरामध्ये गणित उत्सव नावाने हा दिवस साजरा होतो. या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या महाविद्यालयामध्ये, विद्यालयामध्ये, इतर ठिकाणी करण्याचे ठरवले जाते. आता आपल्याला प्रत्येक या ठिकाणी संकल्पना काय आहे ज्युनियर कॉलेजसाठी किंवा हायस्कूलसाठी की प्रत्येकासाठी गणित, मॅथमॅटिक्स फॉर एव्हरीवन, प्रत्येकासाठी गणित. कारण जाणता न जाणता प्रत्येक जण गणिताचा वापर हा करतच असतो. आपल्याला माहिती की आपण कम्युनिकेशन करतो, आता आपण महाराष्ट्रीयन आहेत, आपण कम्युनिकेशन करतो एकमेकाशी. तर सहजरीतीनं कम्युनिकेशन आपण कशामध्ये करू शकतो, तर मराठी भाषेमध्ये करू शकतो. म्हणजे भाषा ही माध्यम आहे संवाद साधणे. जर समजा आपल्याला युनिव्हर्स आहे, निसर्ग आहे, युनिव्हर्सशी संवाद साधायचा आहे, निसर्गाशी संवाद साधायचा आहे, तर निसर्ग वेगळी भाषा जाणतो, आपण वेगळी भाषा जाणतो. आता आपण जर आंध्र प्रदेशमध्ये गेलो आणि आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला कम्युनिकेशन करायचे, तर कमीत कमी हिंदी येत असेल तर हिंदीमध्ये बोलू, आणि तो जर या ठिकाणी तेलुगू मध्ये बोलत असेल तर आपल्याला काही समजेल का? आपल्याला काही समजणार नाही. तसं युनिव्हर्सला जी भाषा समजते ती भाषा आहे गणित. म्हणजे युनिव्हर्सला गणित समजतं. आता आपल्याला जर युनिव्हर्सशी संवाद साधायचा आहे तर आपल्याला कोणती भाषा शिकावं लागेल? आपल्याला गणिताची भाषा शिकावं लागेल. म्हणजे आपल्या तेलुगू माणसाशी आपल्याला संवाद साधायचा तर आपल्याला तेलुगू शिकावं लागेल, तेव्हा आपण संवाद साधू शकतो. दोघांना जेव्हा भाषा नोन असतात त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला शिकता येते. म्हणूनच असं म्हणतात युनिव्हर्स इज रिटन बाय द लँग्वेज. युनिव्हर्स इज रिटन बाय द लँग्वेज नोन ॲज मॅथमॅटिक्स. म्हणजे ज्या भाषेमध्ये युनिव्हर्स लिहिलं जातं त्या भाषेला मॅथमॅटिक्स म्हणतात. आणि ज्या भाषेमध्ये लिहिलं जातं ती जर मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्सची बॅकबोन आहे सायन्सची. म्हणजे सायन्स विदाउट मॅथमॅटिक्स वी कॅन नॉट कन्सिडर. मॅथमॅटिक्स शिवाय सायन्स आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. आणि सायन्स इज नॉट ओनली अ सायन्स, इट इज अ डिफरंट काइंड. म्हणजे लाईफ सायन्स आहे, जीवनाचं शास्त्र म्हणतो आपण. ते हे शास्त्र समजण्यासाठी आपल्याला भाषेची गरज आहे आणि ती भाषा मॅथमॅटिक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. आता एक कवी म्हणतो सी इट इज इम्पॉसिबल टू बी अ मॅथमॅटिशियन. इट इज इम्पॉसिबल टू बी अ मॅथमॅटिशियन विदाउट बीइंग पोएट इन अ सॉन्ग. म्हणजे मनातून कवी असल्याशिवाय गणित समजू शकत नाही किंवा गणितज्ञ हा बनू शकत नाही. आणि एखादा गणितज्ञ असेल तर तो मनातून विचार करतो. जसा आता ऍपल पडताना तर न्यूटनला दिसला, म्हणजे तो ऍपल पडताना सुद्धा त्याच्यामध्ये जाणीव होतं की हे कशामुळे होतं, कुतूहल होतं. जसं कवीमध्ये कुतूहल असतं तसं गणितज्ञामध्ये कुतूहल असतं. ही गोष्ट कशासाठी होते, ही गोष्ट कशी होते. आपण म्हणतो जे न पाहे रवी ते पाहे कवी. तसं जे आपण सामान्य बघू शकत नाही तो मॅथमॅटिशियन पाहू शकतो. आता आपण हा जो दिवस साजरा करतो तो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो.
हे जे मॅथमॅटिशियन होते हे कालातीत होतात, म्हणजे कालाच्या पुढच्या गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. 100 वर्षापूर्वी पुढे काय होणार आहे, 100 वर्षानंतरच ते जाणणारे व्यक्ती होते. आता आजच्या 100 वर्षाच्या पुढची जर गोष्ट केली तर आपल्याला समजेल का? समजणार नाही, कारण ती वेगळीच असणार आहे. तशी त्यावेळेस जे लिहित होते ते समजण्याची ताकद, क्षमता बऱ्याच जणांमध्ये नव्हती, पण ती जाणीव मात्र आज होत आहे. कारण 1919 ला त्यांनी एक फंक्शन डेव्हलप केलं, त्याला मॉक थीटा फंक्शन म्हणतात. म्हणजे मॉक थीटा फंक्शन असं नावाचं एक फंक्शन आहे. आता हे मॉक थीटा फंक्शन त्यावेळेस काय आहे की इन्फायनाईट गोष्टीच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे एकाच वेळेस अनंत गोष्टी होतात जे की कंट्रोलच्या बाहेर आहेत. तर या गोष्टी समजून घ्यायच्या तर कशा समजून घ्यायच्या, तर त्या मॉक थीटा फंक्शनच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकतात. आता हे केव्हा लक्षात आलं, जेव्हा ब्लॅक होलचा अभ्यास केला गेला 2002 ला. एक ब्लॅक होलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी स्टडी सुरू झाला आणि त्या स्टडीमध्ये जे रामानुजननं लिहिलेलं मॉक थीटा फंक्शन होतं त्याचा प्रामुख्याने वापर करावा लागला. तेव्हा समजलं की हे फंक्शन किती उपयोगाचं आहे. हेच फंक्शन ज्यावेळेस अनलिमिटेड ग्रोथ होते, इन्फायनाईट ग्रोथ होते एखाद्या ठिकाणी, इन्फायनाईट चेंज होतात, तर हे चेंज कशा पद्धतीने अभ्यासाचे त्याला कसं नियंत्रणात आणायचं, या बाबतीमध्ये सुद्धा हे फंक्शन उपयोगाचं आहे. म्हणजे कॅन्सर सारखा रोग असेल समजा, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सेल्सची इन्फायनाईट ग्रोथ होते आणि कसा उद्भवला आणि किती फास्ट प्रमाणामध्ये जाईल हे सांगता येत नाही. त्याला कंट्रोल करण्यासाठी तो 2002 ला उपयोगाला येतो. म्हणजे 2002 ला समजलं की याचा किती उपयोग आहे. एवढं कालातीत म्हणजे कालाच्या पुढचा गणितज्ञ हा या ठिकाणी रामानुजन होऊन गेला. याचा अभिमान आपल्या सर्व भारतीयांना आहे. असं म्हणतात की कदाचित ते जर विदेशामध्ये जन्माला आलेले असते तर जगभरात त्यांचं नाव, म्हणजे जगभरातील गणिती किंवा त्यांना नोबेल प्राइज सारखे प्राइज तेव्हाच मिळून गेला असतं. आपल्याला माहिती की नोबेल प्राइज हा मरणोत्तर दिले जात नाही, तर हे प्राइज सुद्धा त्यांना सहज रीतीने मिळू शकलं असतं. खऱ्या अर्थानं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं लक्षात केव्हा आलं, समजलं केव्हा, तर ते एका क्लर्क पदावर कार्यरत होते आणि त्या क्लर्क पदावर कार्यरत असताना त्यांचा जो ऑफिसचा इन्चार्ज होता, हे सगळं कॉमर्सशी रिलेटेड, कॅल्क्युलेशनशी रिलेटेड काम होतं, आकडेमोडीशी संबंधित. तर तो आयर नावाचा, आणि यांनी रामानुजनची प्रतिभा ओळखली, कारण त्यांनी मॅथमॅटिक्स मध्ये थोडं काम केलं होतं, मॅथमॅटिक्सची थेअरी अभ्यासली होती. त्यांनी प्रतिभा ओळखली आणि मग त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये GM हार्डी नावाच्या प्रोफेसरशी एक पत्र लिहिण्यास सांगितलं रामानुजनला. रामानुजननं पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये काही सिरीज त्यांनी लिहून काढल्या, काही थेरम्स लिहून काढले. आता हे थेरम त्यांना समजण्याच्या थोडं बाहेरच्या कक्षेमध्ये होते, कारण गणिताचा अभ्यास करायचा तर एका शास्त्रीय पद्धतीने तो अभ्यास करावा लागतो. आणि या रामानुजनचं फॉर्मल कोणतंही एज्युकेशन मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये नव्हतं, फक्त जे शालेय एज्युकेशन होतं तेवढं एज्युकेशन होतं. हे समजण्यासाठी मग हार्डीने काय केलं की रामानुजनला इंग्लंडला बोलून घेतलं, कॅम्ब्रिजला या, इथं तुम्ही स्टुडंटशिप घ्या आणि नंतर आपण त्यावर रिसर्च करू. खऱ्या अर्थानं GM हार्डीनं रामानुजन मधली जी असणारी गुणवत्ता आहे ती ओळखली आणि तिथं आमंत्रित केलं. 1914 ला ते अमेरिका याच्यामध्ये इंग्लंडमध्ये गेले, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेले, ट्रिनिटी कॉलेजमध्ये, आणि तिथं त्यांनी संशोधन कार्य सुरू केलं. मग जे त्यांच्याकडे ज्या ऑलरेडी लिहिलेल्या बुक्स होत्या, नोटबुक्स, म्हणजे तोपर्यंत त्यांनी एक 358 पेजची नोटबुक आणि एक 250 पेजची नोटबुक, हे या नोटबुक मध्ये नुसते थेरम्स लिहिलेले होते, थेरमचे स्टेटमेंट लिहिलेले होते, फक्त त्यांचे प्रूफ लिहिलेले नव्हते. तर मग त्यांनी विचारलं की यांचे प्रूफ का लिहिलेले नाही. तर आपल्याला माहिती आहे की आपलं जे एज्युकेशन होतं पूर्वीचं ते एक पाटी आणि एक खडू, एक लेखणी,
याच्यावर व्हायचं. मग ते काय करायचे, एखादा जो थेरम असेल ते पाटीवर सोडवायचे त्याचा प्रूफ, आणि पाटीवर सोडवल्यानंतर जो रिझल्ट मिळाला तेवढाच फक्त नोटबुकवर लिहायचे. कारण त्यावेळेस त्यांना पेपर घेणं म्हणजे पेज घेणं हे सुद्धा शक्य नव्हतं. पेज एक नोटबुक विकत घेणं हे पण कॉस्टली होतं, पेजेस कॉस्टली होते, आणि पेजेस विकत घेणं हे सुद्धा अवघड होतं. तर ते स्लेटवर जे आहे पाटीवर लिहून घ्यायचे आणि एक रिझल्ट फक्त त्याच्यावर नोट डाऊन करायचे. अशा पद्धतीनं त्यांनी जवळपास 3900 थेरम्स मॅथमॅटिक्स मध्ये लिहिले. आता वयाचे किती कालावधी हा माणूस जगला, तर जन्म झालेला आहे 22 डिसेंबर 1887 आणि मृत्यू झालेला आहे 26 एप्रिल 1920. म्हणजे 32 वर्ष 3-4 महिने एवढा कालावधीत फक्त हा माणूस जगलेला आहे. पण या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये अमिट अशी छाप जगावरती ठेवून गेली, आणि ही अमिट छाप त्यांच्या कार्यातून आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यांचं अनपब्लिश्ड वर्क पुन्हा पब्लिश झालेलं आहे. एक त्यांना फेलोशिप मिळालेली आहे रॉयल सोसायटी कॅम्ब्रिज मध्ये. तर कॅम्ब्रिजची फेलोशिप त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. असं एकमेव गणिती आहे ज्यांना फेलोशिप रॉयल सोसायटीची मिळालेली आहे. 4 नोटबुक्स त्यांचे पब्लिश आहेत रिटर्न वर्क मधले, आणि अनेक काम त्यांनी केलेले आहेत. एक सोपं उदाहरण या ठिकाणी देतो. समजा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 अँड सो ऑन प्लस. तर किती व्हॅल्यू येईल सांगता येईल का? तर प्रत्येकाचं म्हणणं होतं इन्फिनिटी व्हॅल्यू येईल, पण ही रामानुजनने जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती -1/12 आहे, म्हणजे -1/12. जेव्हा एखादा प्रश्न हार्डी त्यांच्या रिसर्च फेलोला विचारायचे, ते वर्क करायचे, एखाद्या रिसर्च फेलोला तो प्रश्न सोडवण्यासाठी 6-7 तास लागायचे. ते रामानुजन त्यांचं प्रश्न संपण्याच्या वेळेस त्यांचं उत्तर तयार असेल. तर असं एवढं जे गणितीय त्यांना आपण म्हणू की इंटेलिजन्स लाभलेलं होतं, हे असे रामानुजन होते. प्रचंड विचारशक्ती, 1 ते 1 लाख पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्येशी खेळायचे ते. सो इन द गेम थेअरीमध्ये सुद्धा या प्रकारच्या सगळ्या गोष्टीचा त्यांचा या ठिकाणी वापर होतो. दुसरा एक प्रश्न असा दिलेला आहे की रॅडिकलच्या बाबतीमध्ये, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की इन्फायनाइट सिरीज जे आहे, इन्फायनाइट सिरीज म्हणजे त्या सिरीजला आपल्याला स्टारची गणना करायची समजा, तर इन्फायनाइट सिरीज आहे. तर इन्फायनाइट सिरीज मध्ये त्यांचा हातखंडा होता, आणि या इन्फायनाइट सिरीजच्या माध्यमातून त्यांनी एक या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट केली, जी व्हॅल्यू इरॅशनल नंबरच्या बाबतीमध्ये आहे. पाय माहिती आपल्याला, पाय नंबर. तर 1/π जी व्यस्त संख्या आहे, ही 1/π ची तंतोतंत व्हॅल्यू त्यांनी फाइंड आउट केली, म्हणजे पायचा रेसिप्रोकल. आणि पायचा रेसिप्रोकल या व्हॅल्यूवर अनेक शास्त्रज्ञांनी अनेक फॉर्म्युले तयार केले. म्हणजे त्या किमतीवर इतर जे शास्त्रज्ञ आहेत, जसे न्यूटन शास्त्रज्ञ आहे, न्यूटनचे बऱ्याचशा गोष्टी या 1/π शी रिलेटेड आहेत. आफ्टर दॅन आईन्स्टाईन समव्हॉट अर्लियर दे वर्क ऑन 1/π, म्हणजे 1/π या किमतीचा वापर त्यांनी त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये केलेला आहे, थेअरीमध्ये केलेला. सो दिस इज द यूज ऑफ द श्रीनिवास रामानुजन्स वर्क. अशा पद्धतीनं त्यांचं जीवन होतं. एका छोट्या कालावधीच्या जीवनामध्ये त्यांनी प्रचंड असं काम करून ठेवलं. तर एवढंच या विषयी बोलतो मी आणि थांबतो.